आमदार नारायण कुचे यांनी ओबीसी कार्यकर्त्याला अरेरावीची भाषा वापरून दमदाटी केल्याप्रकरणी ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। तिसऱ्यांदा निवडून आलेले आमदार नारायण कुचे यांना कुठेतरी सत्तेचा माज आला म्हणावं लागेल। ओबीसीचा डीएनए म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारावा लागेल असेही वाघमारे यांनी म्हटले। मतदारसंघाचे आमदार जे नारायण कुचे यांना एका ओबीसी कार्यकर्त्याने जे आहे त्या जागेवरून जे आहे की ही ओबीसीची जागा ही ओबीसींनाच उमेदवारांना मिळायला पाहिजे असं त्यांनी केलं। मला पात्र त्यानंतर जे आहेत कुचे आणि त्या ओबीसी कार्यकर्त्यामध्ये जे आहेत भाषाबाची पाहायला मिळाली। अरेरावीची भाषा एका आमदारानं तिथल्या नारायण कुचे यांनी वापरली त्या कार्यकर्त्यांना ओबीसी। खरं तर काय झालंय, गेल्या तिसऱ्या टर्ममध्ये नारायण कुचे आमदार झाले आणि त्यामुळे कुठेतरी सत्तेचा माज म्हणावा लागेल याला। मी सुद्धा ती ऑडिओ क्लिप TV चॅनलच्या माध्यमातून बघितली की भवर नावाचा कोणीतरी ओबीसी कार्यकर्ता आहे आणि तो त्यांना बोलतोय की बाबा इथं तुम्ही ओबीसींच्या जागेवर मूळ ओबीसींना तिकीट दिलं पाहिजे, तुम्ही डुप्लिकेट आता नवीन कुणबी प्रमाणपत्र काढलेल्या लोकांना तिकीट नाही दिलं पाहिजे। खरं तर ज्या ओबीसी आमचा डीएनए म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना आमचा जाब विचारतोय मी, कारण की त्यांचे जर आमदार अशी आरेरावी करत असेल, तुम्ही ओरिजिनल ओबीसीच्या जागेवर नवीन बोगस ओबीसींना तिकीट देऊन जर ओरिजिनल ओबीसीने जाब विचारलं, जर दादागिरी आणि धमकावण्याचा प्रयत्न करत असाल, नक्की ठीक आहे, तुम्ही आज सत्तेत आहात, परंतु येणारा काळ तुमच्यासाठी चांगला नसेल। येणाऱ्या काळात ओबीसी तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल। तुम्ही ओबीसी डीएनए म्हटले म्हणून भोळा भाबडा ओबीसी आहे, फक्त डीएनए ओबीसी म्हटल्याच्या नंतर ओबीसीने तुम्हाला अशा म्हणजे भरघोस असं मताने तुम्हाला विजयी केलं, तुम्हाला सत्तेत नेऊन बसवलं, परंतु तुम्ही सत्तेत गेल्याच्या नंतर जात दाखवायला सुरू केली। आणि खरं तर नारायण कुचे यांना लाज वाटली पाहिजे। नारायण कुचे ओबीसीच्या जीवावर निवडून येत आहे आणि गुणगान तिकडं कुणाचे गाय लागलेत, कुणाला भेटतंय। खरं तर नारायण कुचे यांना माझी जालना जिल्ह्यातील विशेषतः बदनापूर मतदारसंघातील वंजारी समाजाला सांगणं आहे की नारायण कुचेंच्या तुम्ही आसपास खूप फिरता, नारायण कुचेंना तुम्ही भरभरून मतं देता, परंतु जो नारायण कुचे मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केला की चुकीचा आरोप करून धनंजय मुंडे यांची प्रतिमा मलिन करत असताना नारायण कुचे तिथं जाऊन धनंजय मुंडे मनोज जरांगे यांची भेट घेऊन लोटांगण घेऊन मनोज जरांगेला संरक्षण वाढवा, मनोज जरांगेच्या मी सोबत आहे। मग वंजारी समाजाने याचा कुठेतरी बोध घेतला पाहिजे आणि अशा लोकांना जाब विचारला पाहिजे। स्थानिक स्वराज्य संस्था असेल, येणाऱ्या विधानसभेमध्ये अशा भंपक आणि कुठेतरी स्वतःचं स्वार्थ बघणाऱ्या आमदाराला जशा तसं उत्तर दिलं पाहिजे। सर्व ओबीसीने आता जागा होणं गरजेचं आहे, कारण की नारायण कुचेला आपण SC समाजातला आमदार आहे, ठीक आहे, आपण त्यांना निवडून देत आलो, सगळे म्हटलं आपलाच आहे, परंतु ते जर तिथं वाद निर्माण करून, जातीवाद निर्माण करून जर स्वतःची पोळी भाजायचं काम करत असेल तर अशा लोकांना घराचा रस्ता दाखवायला सुद्धा लोकांनी मागं पुढं पाहिलं नाही पाहिजे। 2029ला नक्कीच नारायण कुचे नावाच्या माणसाला घरी पाठवलं पाहिजे।